मुंबईतल्या हवेत प्रदूषणाची पातळी वाढली असून त्याला मेट्रोची कामं जबाबदार असल्याचा थेट आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलाय। त्यांनी या संदर्भात थेट कारवाईची मागणी केली आहे। कोटेचा यांच्या मुलुंड मतदारसंघात मेट्रो 4 मार्गिकेचं काम सुरू आहे। मेट्रो 4च्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे, याकडे कोटेचा यांनी लक्ष वेधलंय। मुंबईतलं हवा प्रदूषण रोखण्यासाठी मेट्रो 4च्या कामाच्या ठिकाणी कंत्राटदारानं उपाययोजना करणं आवश्यक आहे, पण कंत्राटदार त्या उपाययोजना आवश्यक असूनही करत नाहीये। हा 500 कोटींचा घोटाळा असल्याचाही आरोप कोटेचा यांनी केला। मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी अस्वच्छता आणि प्रदूषण यांचे 100 फोटो घेऊन आपण MMRDAला तक्रार करणार असल्याचं आमदार कोटेचा यांनी म्हटलं। मुलुंडचा AQI हे 286 वर गेला आणि लक्षात आलं की खूप प्रदूषण मुलुंडमध्ये वाढलेलं आहे आणि साधारणपणे याचं कारण काय, आणि मग लक्षात आलं की याचा सर्वात मोठा पोल्युशन कंट्रीब्युटर हे मेट्रो MMRDA लाईन 4 जे मेट्रो लाईन 4 बनवते त्याचे हाऊसकीपिंग 500 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे। ते 500 कोटी रुपयामध्ये त्यांनी काय करायचं आहे, खालचा पूर्ण परिसर, बॅरिकेडिंग, साफसफाई, जे फुटपाथवरती काम झालं आहे ते सर्व परत समतोल करणे। पण असे मी 2 किलोमीटर चालत चालत पूर्ण पाहणी केली। MMRDAचे अधिकारी होते, महानगरपालिका T-वॉर्डचे सर्व अधिकारी होते, तर आम्हाला 100 लोकेशन असे भेटले जिकडे या प्रकारे अवस्था आहे। आणि याच मुद्द्यावर बोलताना मुंबईतील नियोजन शून्य विकास कामांमुळे हवा प्रदूषित झाल्याचा आरोप हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय। घाटकोपरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते। यावेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवरही निशाणा साधला। वाईट हवा झाली आहे ती नियोजन शून्य विकासामुळे झालेली आहे। आणि केवळ मीच म्हणत नाहीये, तर या विभागाचे माजी खासदार कोण, माजी मिहिर कोटेचा बोललेले आहेत। मेट्रोचं काम कोण करते, MSRDC कोणाकडे, गद्दाराकडे। या गद्दाराला मुंबईकरांच्या आयुष्याची काय पडलेलं नाहीये। असं आपण जे म्हणतो की धूम्रपान करणे हे आरोग्यास घातक आहे, हानिकारक आहे, आज आपण नुसता श्वास घेतला तरी अनेक सिगरेटचा धूर आपल्या फुफ्फुसात जाईल एवढी मुंबईची हवा खराब करून ठेवली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।